कोकणासह विदर्भ मराठवाड्यामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। अरबी समुद्रातलं वातावरण अनुकूल नसल्याने कमी दाबाचा पट्टा पुढे सरकण्यात अडचणी येत आहेत। जूनच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी सुद्धा महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे। मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस नाही, तिकडे कोल्हापुरात सुद्धा सुरुवातीला चांगला पाऊस झाला, पण सध्या पावसाने तिथेही ओढ दिली आहे। गेल्या 2 दिवसांपासून नाशिक शहरासह इगतपुरी, घोटी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये संततधार पाऊस सुरू आहे। धरण क्षेत्रात सुद्धा पाऊस झाल्याने गंगापूर, वैतरणा, भावली आणि दारणा धरणाच्या पाणी साठ्यामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे। त्यामुळे पेरण्यांच्या तयारीला आता वेग आलेला आहे। आतापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये 20% पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, जळगावमध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाला होता, मात्र नंतर पाऊस थांबल्याने पेरण्या खोळंबलेल्या आहेत। कल्याणच्या नेवाळीमध्ये जमीन अधिग्रहण प्रकरणी शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलं। या आंदोलनामध्ये पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केलेला आहे। यामध्ये 12 आंदोलक जखमी झाले आहेत। आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या जाळलेल्या आहेत, तसंच दगडफेक केली। यामध्ये 12 पोलीस जखमी झाले। दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांच्या लष्करानं नेवाळे गावाजवळ धावपट्टीसाठी जागा घेतली होती, मात्र त्यानंतर ती जागा शेतकऱ्यांच्या ताब्यात गेली आहे। आता पुन्हा 75 वर्षांनंतर नौदलानं जागेवरच दावा सांगत कंपाऊंड टाकल्यानं शेतकरी संतप्त झाले। जवळपास 7 ते 8 गावातील शेतकऱ्यांच्या जमीन यामुळे बाधित होणार आहे। आंदोलनाची प्रकरणाची आता संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे। आज दिल्लीमध्ये या संबंधित विभागाची बैठक बोलवण्यात आली आहे। हल्ली कर्जमाफीची मागणी करण्याची फॅशनच आलेली आहे, असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलेलं आहे। मुंबईच्या शेअर बाजारामध्ये पुणे महानगरपालिकेनं बॉन्ड जे आहे ते लिस्टेड करण्यात आलेले आहेत। या कार्यक्रमामध्ये व्यंकय्या नायडू हे बोलत होते। त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी नायडूंना टोला लगावलाय। या संदर्भामध्ये शिवसेनेने एक पोस्टर सोशल मीडियावरती व्हायरल केलंय, ज्यामध्ये शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आपलं 1 महिन्याचं मानधन देतील अशी घोषणा केलेली आहे। दरम्यान आज शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी राज्य सरकारकडे 1 महिन्याचं मानधन जमा करतील अशा आशयाचं ट्विट सुद्धा आदित्य ठाकरेंनी केलंय। पैसा का जरूरत है तो उसको लोन लेंगे, बैंक भी लोन लेंगे। अभी एक फैशन हो गया आजकल, लोन लिया तो लोन वेवर करो। ये लोन किसका, पैसा किसका है? स्टेट बैंक में जो जमा है अरुंधति जी का मैडम का पैसा है क्या? आप लोगों का पैसा है। यहाँ माफ करे तो वहां पे करना पड़ेगा, तो माफ करना पड़ेगा एक्सट्रीम सिचुएशन में, मगर वो कोई फाइनल सोल्यूशन नहीं है। कर्जमाफीच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील दिल्लीमध्ये शरद पवारांची भेट घेणार आहेत। यावेळी अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह अन्य राष्ट्रवादीचे नेते सुद्धा यावेळी उपस्थित असण्याची शक्यता आहे।